नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मस्त झणझणीत असा मसाल्याचं वाटण तयार करून शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवते। तर भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 पाव शेवग्याच्या शेंगा कट करून आणि निसून घेतलेले आहेत, बघू शकता। तर आता या शेंगांचा आपल्याला उग्र वास काढण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि त्यानंतर शेंगा पाण्यामध्ये बुडेल इतपत आपल्याला या शेंगामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे। त्यानंतर या शेंगा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आणि 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायच्या। तोपर्यंत आता आपण मसाला भाजून घेऊ। मसाला भाजण्यासाठी गॅसवर तवा ठेवला, तव्यावरती 2 चमचे तेल टाकलं। तेलामध्ये 15 ते 20 खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आणि हे खोबऱ्याचे काप आपल्याला या तेलामध्ये काळपट रंगाचे भाजून घ्यायचे। 2च मिनिटांमध्ये तुम्ही इथे बघू शकाल की खोबरे छान काळपट रंगाचे भाजून झाले। आता यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा तीळ, 1 चमचा कराळे टाकून घ्यायचे आणि सर्व मसाले परत 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे। 3च मिनिटांमध्ये आपले सर्व मसाले आता व्यवस्थित भाजून झाले। आता भाजलेले मसाले एका ताटामध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर तव्यावरती आपल्याला 1 चमचाभर हरभऱ्याची डाळ टाकायची। हरभऱ्याची डाळ भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल टाकायचे आणि ही डाळ छान लालसर रंगाची भाजून घ्यायची। तर बघू शकता छान हरभऱ्याची डाळ लालसर रंगाची भाजून झाली। आता यामध्ये आपल्याला 10 ते 12 लाल मिरच्या टाकायच्या आणि 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे। तर या ठिकाणी आपली डाळ आणि मिरच्या आता भाजून झाल्या। भाजलेली डाळ मिरची ताटामध्ये काढून घ्यायची आहे। त्यानंतर तव्यावरती थोडंसं दगडफूल टाकून घ्यायचे। दगडफूल भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकायचं आणि दगडफूल आपल्याला मिनिटभर भाजून घ्यायचे। 1च मिनिटामध्ये दगडफूल व्यवस्थित भाजल्या जातं। भाजलेले दगडफूल ताटामध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर तव्यावरती 1 मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून टाकायचा आणि कांदा भाजण्यासाठी कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि तेलामध्ये हा कांदा आता लालसर रंगाचा भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता कांदा लालसर रंगाचा भाजून झाला। भाजलेला कांदा ताटामध्ये काढायचा आहे आणि भाजलेले सर्व मसाले थंड करून घ्यायचे। सर्व मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं। कांदा सोडून बाकीचे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी भाजलेले सर्व कोरडे मसाले मी ग्राइंड करून घेतले आणि बघू शकता व्यवस्थित मसाले ग्राइंड झाले आहे। आता या मसाल्यामध्ये भाजलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांद्यासोबतच या मसाल्यामध्ये कोथिंबीरच्या थोड्याशा कवळ्या काड्या टाकून घ्यायच्या। त्यानंतर यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि सुरुवातीला मसाला पाणी न टाकता ग्राइंड करायचा आणि त्यानंतर पाणी टाकून मसाल्याचं स्मूथ वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे मी मसाल्याचं एकदम स्मूथ असं वाटण तयार करून घेतलं आहे। आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आणि कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतले। तेलामध्ये ग्राइंड केलेलं सर्व आपलं मसाल्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर हे वाटण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि हाय टू लो फ्लेमवर आता हे मसाल्याचं वाटण आपल्याला 4 ते 5 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मसाला मी 5 मिनिटं परतून घेतला आहे। आता या मसाल्यामध्ये 1 चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद टाकायची। हळद गरम मसाला मसाल्यामध्ये मिक्स करायचा आणि परत हा मसाला 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। 2 मिनिटांनंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त असा मसाला तेलामध्ये परतून झालाय। आता या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता पाण्यामध्ये आता हा मसाला व्यवस्थित मिक्स करून झालाय। त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि 2 मिनिटांसाठी या कढईवरती झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढायचं आणि मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण ज्या शेवग्याच्या शेंगा पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या शेंगा पाण्यामधून काढून मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या। त्यानंतर भाजीच्या आकाराने यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकायचं। मसाल्यामध्ये मीठ आणि शेवग्याच्या शेंगा मिक्स करून घ्यायच्या। मिक्स करून झाल्यानंतर परत आपल्याला या कढईवरती 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे।
2 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचे आणि बघू शकता मस्त मसाल्याने तेल सोडलेलं आहे। आता ही शेवग्याच्या शेंगाची भाजी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर या भाजीमध्ये आपल्याला ग्रेव्हीसाठी पाणी टाकायचं आहे। तर इथे आपल्याला थंड पाण्याचा वापर नाही करायचा, थोडासा कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। आणि तुम्हाला या भाजीतील ग्रेव्ही जेवढी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे थोडीशी ग्रेव्ही मला घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी अजून परत थोडंसं या भाजीमध्ये पाणी टाकून घेत आहे। तर या भाजीमध्ये मी पूर्ण 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे। तर बघू शकता भाजीची ग्रेव्ही खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही, अशी मीडियम थिकनेसची मी ठेवली आहे। त्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आणि भाजी 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि बघू शकता भाजीच्या वरती मस्त तर्री आली आहे। भाजीला रंगही खूप छान आलाय आणि इथे तुम्ही ग्रेव्ही बघू शकता, खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही, मीडियम थिकनेसची ग्रेव्ही तयार झालेली आहे। एकदम मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली। त्यानंतर आता आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहे की नाही ते बघायचे। तर बघू शकता हाताने शेवग्याची शेंग दाबताच सॉफ्ट झाली आहे, म्हणजे आपल्या शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित शिजलेल्या आहे। तरी ते गॅस बंद करायचा आणि त्यानंतर भरपूर असा कट केलेला कोथिंबीर भाजीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे आपली मस्त झणझणीत अशी शेवग्याची भाजी तयार झाली। गरमागरम शेवग्याची भाजी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। तर बघू शकता खूप मस्त अशी आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे। ही भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते। तर माझ्या पद्धतीने अशी शेवग्याची भाजी नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।